आमचा वाद झाला खोका लागला तू उशिरा आला म्हणून आंदोलन केलं तिथं काय आला नंबर आहे ना मिस कॉल मारतो मला हो पाठवतो लगेच पाठव मला वाटलं तुम्ही आम्हाला माहितीच नाही हां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विजय असो महात्मा फुलेंचा विजय असो भीमटोला सामाजिक संघटनेचा विजय असो भीमटोला सामाजिक संघटनेचा विजय असो कायद्याच्या चौकटीतून एकच टोला भीमटोला भीमटोला कायद्याच्या चौकटीतून एकच टोला मागील 6 महिन्यापासून आम्ही संघर्ष करत होतो। रमेश मुंडलोन अत्यंत मुगरूर अधिकारी आहे आणि त्याला वठणीवर आणण्यासाठी मागच्या 6 महिन्यापासून आमचा संघर्ष चालू आहे। आम्ही विविध स्तरावर त्याचे आंदोलन केले, निवेदन दिले, पण हा ठिकाणावरच येत नव्हता। त्यामुळे आम्हाला मागच्या आठवड्यामध्ये उपोषण सुद्धा करावं लागलं। अरे काय जो कोणी कायद्याला कसा तुडत असेल त्याला ठिकाणावर कसं आणायचं, त्याला भीमटोला कसा द्यायचा हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे। आणि आम्ही त्याला भीमटोला देऊन त्याला दाखवून दिलं की भीमटोला काय असतो, पण आमचा संघर्ष अजून संपलेला नाहीये। तर याला जे निलंबित केलंय रमेश मुंडलोनला ते तात्पुरतं निलंबित केलंय आणि याचा पाठपुरावा मंत्रालयात सुद्धा करणार आहे आणि याला कायमचं निलंबित करावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। चौकशीची मागणी करणार आहे। त्यात दुसरं बोलतो करण्यात आला, कसं वाटतं तुम्हाला या भ्रष्ट अधिकाऱ्याला निलंबन केल्याबद्दल? भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीने गेल्या आठवड्यामध्ये आम्ही रमेश मुंडलोन या भ्रष्ट अधिकाऱ्याची चौकशी करा, निलंबित करा घेऊन खरेदी बाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली होती, एजीपीकडे तक्रार केली होती का हा जो भ्रष्ट अधिकाऱ्याची चौकशी करून याला निलंबित करावी। त्यासाठी आम्ही भीमटोला सामाजिक संघटनेनं उपोषण बसलो होतो। 3 दिवस उपोषण बसलो। नंतर फुलारी साहेबाला भेटून त्यांनी आमचं उपोषण सोडण्यात आलं आणि त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही शक्यतो चौकशी बसून ह्या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करू। त्यानंतर आम्ही ते उपोषण मागे घेतलं। त्याच्यानंतरही भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीनं पुढील मंत्रालयात जाऊन याची निलंबन होईल, पण याची मालमत्तेची चौकशी व्हावी आणि जे जमिनी संपादन केल्या असेल किंवा भ्रष्ट मार्गाने जमिनी स्वतःकडे ठेवून घेतल्या असेल याची चौकशी करावी अशी आम्ही महसूल मंत्र्याकडे मागणी करणार आहोत। बडतर्फ करण्यासाठी येणाऱ्या भविष्य काळामध्ये आम्ही खूप मोठं जन आंदोलन उभं करणार आहोत आणि त्यासाठी सर्व आंबेडकर अनुयायींना मला पाठिंबा दिला आहे। आमचा रोष हा होता का भ्रष्टाचारी अधिकारी निलंबित व्हावा आणि त्याची सखोल चौकशी करावी। खर मनस्वी आनंद होत आहे की अशा मगरूरी आणि भ्रष्टाचार अधिकाऱ्याला निलंबित केलं। आपल्या छत्रपती बाबतीच्या आम्ही त्याच्या विरोधात तक्रारी दिल्या। 10 जणांकडून चलन भरून घेतो, 50 लोकांना सोडून देतो, हे काय त्याचे नातेवाईक आहे का? आणि आमच्यावर आम्हाला धमक्या देतोय की तुम्ही ब्लॅकमेलर आहात, तुमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करू। अरे खरा चोर तर हाय, खरा भ्रष्टाचारी हाय, हा बदमाश आहे। आणि आम्ही आता शांततेत असणार। येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता त्याचा मुद्दा उचलून त्याची आतापर्यंत जेवढी अवैधरित्या मालमत्ता जमवलेली आहे त्याची ईडी मार्फत चौकशी लावू, अन्यथा आम्ही अन्नत्याग आंदोलन आझाद मैदान मंत्रालयासमोर करणार आहोत आणि मुंडलोन सारखे मगरूरी अधिकारी भ्रष्टाचार करणार नाही याची शासनाला दखल घ्यायला लावू। भीमटोला सामाजिक संघटनेचा सुनील अवचरमल। आपण सगळ्यांनी जेव्हा वर्तमानपत्र उघडलं असेल तेव्हा एक बातमी आपण सर्व पत्रकार बंधूंनी वाचलीच असेल, कारण किंबहुना तुमच्यापासूनच ती बातमी आमच्यापर्यंत आलेली होती। आज या ठिकाणी आम्ही पेढे वाटून आनंद साजरा करतोय। त्याला कारण महत्वाचं आहे, कारण गेली 6 महिने भीमटोला संघटना
या रमेश मुंडलोड तहसीलदार आहेत त्यांच्या विरोधामध्ये तक्रार केली होती। त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही उपोषणाला सुद्धा बसलेलो होतो। 180 एकरचा जो घोटाळा मुंडलोडने केलेला आहे त्याचाही पाठपुरावा करत होतो। त्याच अनुषंगाने जे अवैध उत्खनन होतं त्या अवैध उत्खननामध्ये या अधिकाऱ्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये माया जमवली। 200 ग्रामचं काम जर असेल तर 50 ग्रामचं काम दाखवून त्यातून येणारा जो महसूल आहे तो स्वतःच्या खिशामध्ये घातला। हा आमचा असा आरोप नाही तर तुम्हाला आम्ही त्याच्यावर तुम्हाला या ठिकाणी दाखवून देऊ शकतो। म्हणजे हा अधिकारी करायचा काय तर एकाला अंगाशी आणि दुसऱ्याला अंगाशी करायचा आणि जे जवळचे माणसं आहेत त्यांना त्यातून सूट देत होता आणि गोरगरिबांच्या खिशातून पैसे कसे आपल्या खिशामध्ये येतील हे प्रकाशाने तो पाहत होता। आणि म्हणूनच गेल्या 6 महिन्यापासून भीमटोला संघटना या ठिकाणी कार्यरत होते आणि त्याच्या विरोधामध्ये वेळोवेळी आंदोलन केले, निवेदने दिले आणि त्याची दखल उपाधिकारी साहेबांनी घेतली आणि त्यांचं काल निलंबन झालं। की फक्त निलंबन करता थांबू नये शासनाने तर यांना पूर्णपणे सेवेतून बडतर्फ करावं। यांचे अवैध जे मालमत्ता जमा केलेली त्याची चौकशी करावी अशी एक विनंती आम्ही यापुढच्या निवेदनामध्ये करणार आहोत आणि त्यांची चौकशी झालीच पाहिजे असं आम्ही या ठिकाणी ठामपणे सांगू इच्छितो। आणि त्यांनी देवस्थानाच्या जमिनी लुटून घालल्या त्याला देव सुद्धा सोडणार नाही। अभिनंदन करतो तर ते आपले शासकीय अधिकारी जे आहेत कलेक्टर साहेब यांच्यापर्यंत आमची जी तक्रार केली होती मुंडलोडची रमेश मुंडलोड यांनी शहरामध्ये ज्या ठिकाणी त्याचे हद्द येत नाहीत त्या ठिकाणी त्यांनी हप्ते वसूल केले। ग्रामीणमध्ये भरपूर ठिकाणी त्यांनी असे एकाला झांगाशी एकाला जांगाशी असं करून त्यांचे मायापुरी जमवलेली आहे। परंतु शासनाला ह्या अशा अधिकाऱ्यापासून शासनाचा अनेक वर्षापासून महसूल डुबत होता। कारण हे असे अधिकारी जे औरंगाबाद शहरासारख्या ठिकाणी असे चिटकून बसतात। कारण का चिटकून बसतात यांच्यापासून म्हणजे स्वतःचा खूपच फायदा करतात। आणि म्हणायचा मुद्दा माझा एक आहे ह्या ज्यावेळेस कुठल्याही अधिकाऱ्याचा असा घडा भरला तर तो एक दिवस 5 दिवस हर्षीवर राहते। कारण या घटनेची खूप मोठी ताकद आहे बाबासाहेबांच्या आणि आम्ही अनेक दिवस या गोष्टीचा पाठपुरावा करून रमेश मुंडलोड यांनी MIDC एरियामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी प्लॉट धारकाकडून काही प्लॉट धारकाकडून त्यांनी दंड वसूल केला, काही प्लॉट धारकाकडून त्यांनी दंड त्याच्याकडून घेतला नाही। त्याला वेळोवेळी आम्ही त्याला विचारणा केली का कायद्यामध्ये असं बसत नाही तर तो डायरेक्ट बोलता तुम्ही मला विचारणारे कोण? अरे आम्ही विचारणार आम्ही कोण म्हणजे आम्ही जनता आहे, आम्ही जॉब विचारू शकतो आणि तू आम्हाला जॉब दिला पाहिजे। त्या दृष्टीवर एक दिवस आमची त्याचा म्हणजे खूपच आम्ही संघर्ष करण्याचा प्रयत्न आला। परंतु त्यांनी आम्हाला कुठल्याही गोष्टीचं उत्तर न देता तो टाटा ऑफिसच्या बाहेर सुद्धा निघून जात होता आणि उलट आम्हाला म्हणत होता का तुम्ही जे अर्ज दिला ते तुम्ही खंडणीखोर आहेत। तर मी त्यांना प्रतिष्ठित बोललो कसं तुम्ही आम्हाला खंडणीखोर बोलतात आम्ही समाजकार्य करतो पण तुमच्यासारखे खंडणीखोर आणि भ्रष्टाचारी अधिकारी हे असे औरंगाबादमध्ये असले तर औरंगाबाद जिल्ह्याची पुढे वाट लागून जाईल। परंतु शासनाचा बी महसूल खूप डुबतो तुमच्यामुळं। कारण का माझं नाव राजू भिंगारदो भीमटोला संघटना कार्यकर्ता।